आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हा मोर्चा तुम्ही आयोजित केला, आता कोण काय बोललं, कोणी काय शिवी दिली, त्यांची संस्कृतीच ती आहे। रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि शिव्या द्यायच्या आणि त्याचं पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं। त्याच्यासाठी रेड कार्पेट हा काय करतोय, मुख्यमंत्र्याच्या आईमाईची शिव्या आईमाई करतोय। अरे मुख्यमंत्री म्हणजे एका जातीचा असत नाही, मुख्यमंत्री एका पक्षाचा असत नाही, मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तुमचा आमचा अपमान। आता कोणतरी म्हणाल मी भाजपचा का, अजिबात नाही। मी इथं ओबीसीचा आंदोलक म्हणून आलोय, भटके विमुक्त जाती जमातीचा आंदोलक म्हणून आलोय। काय झालं, परवा माझ्या तिकडच्या 12 दायगुरवाड आहेत लोणंदच्या पलीकडे, तिथं मी आरतीला चाललो होतो संध्याकाळी। पोरांची इच्छा होती सर तुम्ही आरतीला या आमच्या 2-4 गावामध्ये। चाललो होतो निरा गावामधून। निरा गावामध्ये काही माझे पोलीस बांधव मित्र आहेत, खूप आम्ही प्रवास करून आलो होतो। चहा थोडा घ्यावा आणि पुढे निघावं। 5 मिनिटं चहाला बसलो आणि एक 10-12-15 टाळकी आली आणि घोषणा द्यायला सुरुवात केली। आणि घोषणा देताना काय म्हणली, हा 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे। काय म्हणले, 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे। आणि तुम्ही आम्ही कोण आहे, पाकिस्तानात आलोय, अफगाणिस्तानात आलोय, बांगलादेशात आलोय। छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं राहण्यासाठी या महाराष्ट्रातल्या गाववगड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली। आणि हा काय म्हणतोय, एका बाजूला शिवाजी महाराजांची घोषणा देतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय 7-12 माझ्या बापाच्या मालकीचा आहे। या माणसांना मला सांगायचं आहे, काय झालं माहितीये का, जिबियांना कुठे, जिबियांना काय झालं तुम्हाला सांगतो। वीरेंद्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।